हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला वळूया आजच्या वर्ड्सकडे. वन वर्ड सबस्टिट्यूशन बघूया आणि इडम्स अँड फ्रेजेस बघूया. सो फर्स्ट वर्ड आहे आपला तो आहे युबिक्विटस. ओके, युबिक्विटसचं मीनिंग डेफिनेशन काय आहे? प्रेझेंट, अपिअरिंग ऑर फाउंड एव्हरीवेअर. म्हणजेच जो सर्वव्यापी आहे, जो सर्वत्र दिसत आहे, सर्वत्र काय होत आहे, सगळीकडे आढळून येत आहे, त्याला आपण काय म्हणू? युबिक्विटस. ओके, सो युबिक्विटसचा मराठीमध्ये अर्थ काय होते? सगळीकडे आढळून येणारा, सर्वत्र आढळून येणारा. तर सर्वव्यापी, सर्वत्र असणारा किंवा सर्वत्र आढळणारा. ओके, सो युबिक्विटस म्हणजे होते सर्वत्र आढळणारा, सर्वत्र दिसणारा, जो की प्रेझेंट असतो आणि एव्हरीवेअर तो फाउंड असतो. ओके, एव्हरीवेअर फाउंड. सिनोनिम्स आहेत ओमनीप्रेझेंट, परवेसिव्ह, युनिव्हर्सल आणि वाईड स्प्रेड. अँटोनिम्स बघूया तर अँटोनिम्स आहेत रेअर, अनकॉमन, स्केअर आणि आयसोलेटेड. तर हे आहेत सिनोनिम्स अँड अँटोनिम्स युबिक्विटसचे. युबिक्विटस म्हणजे होते सर्वत्र आढळणारा. नेक्स्ट आहे एक्स्टोल. एक्स्टोलचं डेफिनेशन आहे टू प्रेज एन्थुसियास्टिकली. तर एन्थुसियास्टिकली प्रेज करणे म्हणजे प्रशंसा करणे. ओके, तर एक्स्टोल म्हणजे होते प्रशंसा किंवा खूप स्तुती करणे. गुणगान करणे पण होतं. ओके, एक्स्टोल म्हणजे होते प्रशंसा करणे, खूप स्तुती करणे किंवा काय करणे? गुणगान करणे. सिनोनिम्स आहेत लॉर्ड, अपलॉड, सेलिब्रेट, कमेंड. आणि अँटोनिम्स आहेत क्रिटिसाइज, कंडेम, डिस्पॅरेज आणि डिनाउन्स. तर हे आहेत काय? अँटोनिम्स एक्स्टॉलचे. आणि एक्स्टॉल म्हणजे होते प्रशंसा करणे. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे बी हेडेड. बी हेडेड म्हणजे काय आहे? तर टू रिमूव्ह द टॉप पार्ट ऑफ समथिंग, स्पेशली फिगरेटिव्हली ऑर स्ट्रक्चरली. ओके, सो बिहेडेड म्हणजे काय होते की शिरछेद करणे. मॅनिक्विन घेऊया. मॅनिक्विन प्रत्येक स्टोर्स मध्ये असतात, कपड्यांच्या दुकानामध्ये असतात. तर कोणत्या कोणत्या कपड्यांच्या दुकानामध्ये त्याचं वरचं हेड नसतो. ओके, फक्त धड असते. तर काय झालेलं आहे, वरचा जो टॉप पार्ट आहे म्हणजे मानेपासूनचा जो वरचा पार्ट आहे तो काय केलेला आहे त्यांनी? बिहेड केलेला आहे. म्हणजेच काय केलेलं आहे? टॉप पार्ट काय रिमूव्ह केलेला आहे. तर त्याला आपण काय म्हणू? बी हेडेड. तर त्या मॅनिक्विनचा टॉप पार्ट काय केलेला आहे? बी हेडेड केलेला आहे, जे स्टोअर मध्ये राहतात त्यांनी. ओके, सो सिनोनिम्स काय आहे आता बी हेडेडचे? ट्रिम, लूप, क्रॉप किंवा टॉपल. आणि अँटोनिम्स आहेत रिस्टोर, रिअटॅच, रिबिल्ड आणि रिइन्स्टेट. तर बी हेडेड म्हणजे काय होते मराठीमध्ये? शिरछेद करणे. ओके, सो त्याचा जो टॉप पार्ट आहे तो टॉप पार्ट रिमूव्ह करणे म्हणजेच बी हेडेड होते. नेक्स्ट वर्ड आहे एथनिक. एथनिकचं मिनिंग आहे रिलेटिंग टू अ पॉप्युलेशन सब ग्रुप विदिन अ लार्जर और डॉमिनंट नॅशनल और कल्चरल ग्रुप विथ अ कॉमन नॅशनल और कल्चरल ट्रेडिशन. ओके, म्हणजेच जे वांशिक असते ते. ओके, ट्रॅडिशनल जे असते त्याला इथनिक आपण म्हणतो. इथनिक म्हणजे काय होते? वांशिक किंवा एखाद्या वांशिक किंवा राष्ट्रीय गटाचा. ओके, सो इथनिक म्हणजे काय होते? वांशिक. जे ट्रॅडिशनली असते त्याला आपण इथनिक असं म्हणतो. सिनोनिम आहेत रेशियल, रेस रिलेटेड, इथोलॉजिकल आणि जेनेटिक. आणि अँटोनिम्स आहेत रिसेंट. रिसेंट, प्रेझेंट त्याचा आपण अँटोनिम घेऊ कशाचं? इथनिकचं. सो नेक्स्ट बघूया
नेक्स्ट आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन. तर वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट आहे वन हू मेंट्स शूज, म्हणजे जो शूज बनवतो त्याला काय म्हणतो आपण वन वर्ड मध्ये, शू मेकर. ओके, तर शू मेकरला काय म्हणतो आपण, चांभार म्हणतो, चर्मकार म्हणतो किंवा मोची पण म्हणतो. ओके, सो शू मेकर म्हणजे काय आहे, चांभार. मराठीमध्ये त्याला आपण चांभार म्हणतो, चर्मकार म्हणतो. आणि वन हू मेंट शूज, जो शूज बनवतो त्याला इंग्लिशमध्ये वन वर्ड आहे तो आहे शू मेकर. शू मेकर पण म्हणतात किंवा कॉबलर सुद्धा म्हणतात. ओके, कॉबलर सुद्धा म्हणतात, COBBLER, कॉबलर म्हणतात. आणि मराठीमध्ये म्हणतात चांभार. ओके, नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट आहे गव्हर्नमेंट बाय अ सोव्हरेन विथ अनकंट्रोल्ड अथॉरिटी. तर याचं वन वर्ड मध्ये काय होते, डेस्पोटिझम. डेस्पोटिझम म्हणजे काय, तर हुकुमशाही. ओके, हुकुमशाही किंवा जुलमी शासन, जे की जेव्हा हिटलर होते तर हिटलरच्या वेळेस होतं, काय होतं, हुकुमशाही होती, जुलूमशाही होती, जुलूम शासन होतं तेव्हा, तानाशाही किंवा मनमानी. तर हुकुमशाही जे आहे त्याला वन वर्ड मध्ये काय म्हणतात, इंग्लिशमध्ये डेस्पोटिझम. ओके, तर जे गव्हर्नमेंट बाय अ सोव्हरेन विथ अनकंट्रोल अथॉरिटी त्याला आपण म्हणतो डेस्पोटिझम. नेक्स्ट बघूया मिसस्पेल्ड वर्ड. त्यामधला करेक्टली स्पेल्ड वर्ड कोणता आहे तो बघूया आपण. तर वर्ड आहे इंटररेग्नम. ओके, इंटररेग्नम. तर इंटररेग्नम म्हणजे काय होते, मधला काळ. दोन राजा आहे किंवा सरकार आहे त्यांच्या मधला जो काळ असतो त्याला पण आपण काय म्हणतो, इंटररेग्नम. तर इंटररेग्नमची करेक्टली स्पेल्ड आहे, स्पेलिंग आहे ती आहे INTERREGNUM. तर काय म्हणतात त्याला, मराठीमध्ये मीनिंग आहे मधला काळ. नेक्स्ट वर्ड आहे स्ट्रॅटोक्रॅसी. स्ट्रॅटोक्रॅसी म्हणजे काय होते, तर लष्करी राजवट किंवा सैनिकांचा अधिकार. ओके, तर सैनिकांचा अधिकार किंवा लष्करी राजवट जे आहे त्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये, स्ट्रॅटोक्रॅसी. आणि त्याची स्पेलिंग जी आहे करेक्टली स्पेल्ड आहे ती आहे STRATOCRACY. तर हे झाले आपले करेक्टली स्पेल्ड वर्ड. नेक्स्ट बघूया इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे टेक अ बॅक सीट. टेक अ बॅक सीटचं मीनिंग काय आहे, तर चूज टू बी लेस इम्पॉर्टंट इन अ रोल. म्हणजेच आता एकदा जर एखादी एक्झाम्पल जर घेतलं आपण, एका फॅमिलीमध्ये फादर आहे तर त्या फादरने काय केलेलं आहे, डिसाईड केलेलं आहे आता की ते आता बॅकसीट घेईल म्हणून, आणि त्यांचा जो सन आहे, त्यांचा जो मुलगा आहे त्यांना आता रूल करू देईल फॅमिलीवर. तर म्हणजे काय घेतलेलं आहे, त्या फादरनी काय घेतलेलं आहे, त्या फॅमिली मधल्या बॅकसीट घेतलेली आहे. म्हणजे आता माझा मुलगा जो आहे तो आता फॅमिली चालवेल, रन करेल असं त्यांनी ठरवलेलं आहे. म्हणजे त्यांच्या बाबांनी काय केलेलं आहे, बॅकसीट घेतलेली आहे. तर याचं मिनिंग काय होते, त्यांनी चूज केलेलं आहे आता की स्वतःच्या रोलला कमी इम्पॉर्टन्स देणे. तर टेक अ बॅकसीटचा आणखी एक मराठीमध्ये अर्थ काय होतो, दुय्यम स्थान किंवा स्थिती असणे. ओके, तर टेक अ बॅक सीट म्हणजे काय होते, चूज करणे, स्वतःला लेस इम्पॉर्टन्स देणे, रोल करणे. नेक्स्ट वीक इन द नीज. वीक इन द नीजचा अर्थ काय आहे, तर बेअरली एबल टू स्टँड बिकॉज ऑफ इमोशन, फिअर ऑर इलनेस. म्हणजे जो व्यक्ती खूप दुर्बल मनाचा असतो. जसं की एक्झाम्पल लिहिलं आहे यामध्ये की द शॉक ऑफ बिंग समन्ड बाय द सुप्रीम कोर्ट मेड मी गो वीक इन द नीज. तर त्याला जो समन आलेला आहे सुप्रीम कोर्ट करणं, तर त्याच्यामुळे काय झालेलं आहे, त्याला चिंता वाढलेली आहे त्याच्यामध्ये खूप. तर त्या चिंतामुळे काय झालेलं आहे, तो वीक झालेला आहे.
म्हणजेच काय झालेलं आहे, वीक इन द नीज. त्या समनमुळे त्याला शॉक लागलेला आहे, तो चिंतामध्ये आलेला आहे, चिंता झालेली आहे त्याला खूप, आणि तो झालेला आहे वीक इन द नीज. तर हे आहेत वीक इन द नीजचा अर्थ काय आहे, दुर्बल मनाचा. ओके, तो हे आहेत आपले आजचे इडम्स अँड फ्रेजेस. त्यामध्ये आपण बघितलेला आहे फर्स्ट टेक अ बॅक सीट, आणि सेकंड बघितलेला आहे वीक इन द नीज म्हणजेच दुर्बल मनाचा होतो. नेक्स्ट, स्टॅटोक्रॅसी म्हणजे काय होतो, लष्करी राजवट सैनिकांचा अधिकार. इंटर रेगनम म्हणजे होते मधला काळ, दोन राजांचा किंवा दोन सरकारांमधला जो मधला काळ असतो त्याला आपण इंटर रेगनम असं म्हणतो. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट होतं शू मेकर. शू मेकर म्हणजे होते चांभार. नेक्स्ट, डेस्पोटिझम म्हणजे होते हुकुमशाही, जुलुमशाही, तानाशाही, मनमानी. वर्ड्स मध्ये बघितलेला आहे आपण फर्स्ट युबनक्विटिस म्हणजेच काय होते, सर्वत्र जो आढळतो, सर्वत्र जो सर्वव्यापी जो असतो, सर्वत्र जो असतो त्याला आपण काय म्हणतो, युबनक्विटस. एक्स्टॉल म्हणजे होते प्रशंसा करणे, खूप स्तुती करणे. बी हेडेड म्हणजे टॉप पार्ट जो आहे त्याला रिमूव्ह करणे म्हणजेच शिरछेद करणे, त्याला आपण बी हेडेड असं म्हणतो. नेक्स्ट, इथनिक म्हणजे होते वांशिक. ओके, सो हे आजचे वर्ड्स आहे आपले, यांचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स एकदा वाचून घ्या. खूपच इझी वर्ड्स होते आजचे. यांच्यावर तुम्ही सेंटेन्सेस तयार करा. सेंटेन्सेस तयार केले की तुम्हाला आणखी जास्त समजतं की कोणता वर्ड कुठे तुम्हाला यूज करायला पाहिजे, आणि त्यामुळे तुम्हाला एक्झाम मध्ये खूप युजफुल सुद्धा पडतो. सो असंच अभ्यास करत चला. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.